गुटख्याच्या काळ्या धंद्याचं गूढ अधिकच खोल आहे। गाडगेनगर पोलिसांनी अमरावतीत पुन्हा एकदा गुटखा माफियांवर केलेली धडक कारवाई शहरात खळबळ उडवणारी आहे। वलगावमधील राधा सिटी परिसरात एका गोडाऊनवर टाकलेल्या धाडीत तब्बल 12,50,000 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। ही माहिती उघड झाली आरोपी राजेश केशवानीच्या चौकशीतून आणि नाव समोर आलं शेरूचं। आता प्रश्न असा की शेरूच्या मागे असलेली ही काळी साखळी कुठवर पोचली आहे आणि खरं तर या काळ्या बाजाराचा सूत्रधार कोण? पोलिसांच्या या धाडसी कारवाईचा आणि उघड झालेल्या साखळीचा हा धक्कादायक रिपोर्ट। गुटख्याच्या काळ्या धंद्यांवर पोलिसांची नजर रोखलेली असतानाच एक मोठा ब्रेक मिळाला गाडगेनगर पोलिसांना। आरोपी राजेश केशवानी याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वलगाव येथील राधा सिटी परिसरातील एका घरावर छापा टाकलाय। हे घर शेरू नावाच्या व्यक्तीने भाड्याने घेतलेलं होतं आणि त्याच घरात एक गोडाऊन तयार करण्यात आलं होतं। या गोडाऊन मधनं तब्बल 12,50,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। या कारवाई दरम्यान पोलिसांनी संशयास्पद आर्थिक व्यवहाराची कागदपत्रही हस्तगत केली आहे। गाडगेनगर पोलीस निरीक्षक दहा तोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन पार पाडण्यात आले। वलगाव शाखेमध्ये आपण छापा मारलेला आहे, गुटखा जप्त केलेला आहे। कोणाचा गुटखा आणि किती लाखाचा गुटखा? आमच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे, जी क्राईम रेट झाली त्याचा तपास आम्ही करत आहे। त्या तपासामध्ये आरोपींनी आम्हाला एक माहिती दिली आहे की त्याच्यातलाच गुन्ह्यातला एक आरोपी आहे शेरू नावाचा। त्यांनी एका ठिकाणी गुटखा लपवून ठेवलेला आहे आणि हा जो आमच्या कस्टडीमध्ये आरोपी आहे त्यालाही सगळं माहिती आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही पंच, फूड इन्स्पेक्टर आणि सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सदर ठिकाणचा जो आहे राधा सिटी वलगाव तिथून आम्ही जवळपास 12.5 लाखाचा गुटखा पंचासमक्ष आम्ही जप्त केलेला आहे आणि आता पुढील तपास आमचा चालू आहे। एक दिवसाचा आणखी पोलीस कोठडी शिल्लक राहिलेला आहे, तर अमरावती शहरातील काही गुटखा माफियांच्या आणखी काही घरावर छापा पडणार काय माहिती नाही? हो नक्कीच। आता या गुन्ह्यामध्ये जे काही आरोपी निष्पन्न आमचे झालेले आहे आणि जे काही आमच्या समोर उघडकीस येणार आहे निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे माननीय सीपी साहेबांचे आदेश आहेत आणि निश्चितच त्यांच्यावर जी कारवाई आहे ती करण्यात येईल। अन्न व पुरवठा विभागाचे अधिकारीही घटनास्थळी हजर होते। शेरू हे नाव केवळ वरच्या थरातील मास्टर माइंडच नाही, तर तो गुटखा वितरणात एक प्रमुख सप्लाय लिंक असल्याचं उघड झालं आहे। पोलीस सूत्रांनुसार केशवानी आणि शेरू एकाच साखळीचे महत्त्वाचे दुवे आहेत। गुटखा गुजरातहून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अमरावतीत पोहोचवला जात होता आणि शेरूच्या घरातून त्याचे वितरण होत होते। दर्यापूरमध्ये या गुटखा माफियांचे खरे सूत्रधार असण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे। अमरावती जिल्ह्यात आणखी अनेक ठिकाणी गुटखा साठवून ठेवण्यात येतोय अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे। या प्रकरणात आणखी काही मोठे नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे। नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीत गुटखा मुक्त शहर या मोहिमेला गती मिळाल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही दिवसात पोलिसांनी केलेल्या सततच्या कारवाईंनी गुटखा माफियांचं जाळं हादरलं आहे। शेरू सध्या फरार असून त्याच्या अटकेकरिता पोलीस सतर्क आहे। शेरू हाती लागल्यानंतर या साखळीचा सूत्रधार कोण हेही स्पष्ट होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। गुटखाचा माल मी अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे, अन्न औषध प्रशासन अमरावती। एका केसमध्ये केशवानीच्या मॅटरमध्ये आपण इथं पुढील तपास करत असताना गाडगेनगर पोलीस स्टेशन तुम्ही पुढील तपासामध्ये वलगाव परिसरामध्ये छापा मारला असता तिथे बाजीराव पान मसाला, गोल्ड पान मसाला, मस्तानी सुगंधित तंबाखू, तसेच गोल्ड सुगंधित तंबाखू, PP सुगंधित तंबाखू असे विविध प्रकारचे 12,50,000चा साठा आढळून आला। सदर साठा आम्ही जप्त करून गाडगेनगर पोलीस स्टेशनला घेऊन जातो। तर प्रेक्षकांनो, गुटख्याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्का देणारी गोष्ट समोर आली आहे। गाडगेनगर पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे। आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की गुटखा साठा फक्त एका ठिकाणी होता की अमरावतीच्या गल्ली बोळांमध्ये अजूनही असे गोडाऊन सुरू आहे? शेरू केशवानी हे केवळ प्यादे आहेत का की या साखळीमध्ये अजून कोणीही मोठे मास्टरमाइंड लपले आहेत? हे उलगडण्यासाठी पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत।
पाहत राहा सिटी न्यूज, कारण इथे सत्याच्या शोधाला ब्रेक नाही.